नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारत कोल्हापूर। आता आपण आहोत कोल्हापुरातील राजेबाग स्वार दर्ग्याच्या परिसरात। बहुतेक कोल्हापूरकरांना किंवा या नव्या पिढीतल्या कोल्हापूरकरांना राजेबाग स्वार दर्गा कुठं आहे हे कळणारही नाही, कारण वस्ती जशी कोल्हापूरची वाढत गेलेली आहे ती सगळी आपल्या कोल्हापूरच्या पूर्वेला म्हणजे रुईकर कॉलनी असेल म्हणजे अगदी शाहू मार्केटपर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे या नव्या पिढीचा जुन्या कोल्हापूरशी काय तसा फारसा संबंध नाही आहे। तर आज आपण मुद्दाम हे जुन्या कोल्हापूरचं जे काही वैभव आहे ते आपण आज प्रकट अशा अर्थानं की इथं राजेबाग स्वार दर्गा होता, अतिशय वस्ती कमी होती आणि त्या काळात ही विहीर म्हणजे राजेबाग स्वार दर्ग्याचं महत्त्व ओळखून कदाचित इथं विहिरी ती खणली असावी किंवा विहिरीच्या शेजारी इथं दर्गा उभारला असावा। हा झाला त्या काळचा परिसर, त्यामुळे त्या काळची परिस्थिती। पण गेल्या काही दिवसापासून या परिसरातील रहिवाशांनी आणि विशेषतः अशफाक आजरेकर यांनी ही विहीर पुन्हा खुली करायची या ध्येयानं त्यांनी ही विहीर बऱ्यापैकी खुली केलेली आहे। आता केवळ 8 ते 10 फुटाचा जो हे राहिलेला आहे त्याची देखील ते पाण्याचा उपसा करणार आहेत आणि कायम याच्यात कचरा साठत गेला आणि ही विहीर मुजली गेली असा प्रकार झाला। काल परवा तेरवा 3-4 दिवसात इथला कचरा काढला, या विहिरीला नवा पाझर फुटला आणि विहीर पुन्हा पाण्याने तुडुंब भरेल अशा पद्धतीचं इथं प्रवाहही आहे। आता माझ्यासमोर लक्ष्मी होगार गुरव आहे, त्या या परिसरातल्या अगदी मूळ रहिवासी ज्यावेळा इथं 4 ते 5 कुटुंब होती त्यावेळेस इथं या राहायला आल्या, त्यांनी ही विहीर कशी होती वगैरे त्याच्या या साक्षीदार आहेत, त्या आपल्याला आपल्या प्रतिक्रियेतून ते उलगडून सांगतील। प्रचंड काळात ही विहीर मोठी होती एकदम आणि कधीची आहे हे आम्हाला माहिती नाही आहे। प्रखर पसरत होती विहीर, ती आम्ही विहिरीला आकार देऊन कने संबंध बांधून घेतलं। ही विहीर आहे आबास चांद फकीर यांची विहीर आहे। खरं आमच्या मालकाने भीमराव शंकर हुगार यांनी बांधली आहे आणि परत नामदेव संजीव हुगार गुरव यांनी बांधलेली आहे। हे सर्वांनी मिळून आम्ही ही या विहिरीला साथ दिला आहे। सर्वांनी मिळून कने आम्ही ही विहीर उभा केली आहे आणि ती विहीर होती मुजत निघालेली, पुन्हा ती कने नवीन ह्याच्यामध्ये घेतलेली आहे। पाणी उपसा चालू आहे आणि पुन्हा व्यवस्थित सगळं काम चालू आहे। आपण या विहिरीच्या याच परिसरात तुम्हाला जे या विहिरीबद्दल माहिती आहे ते तुम्ही सुरुवातीला ह्या विहिरीचं पाणी खूप उपसा होत होतं। गल्लीमध्ये त्यावेळी पाण्याची पाईपलाईन नव्हती, पाण्याची कुठली व्यवस्था नव्हती, कुठं मोजके घर होते। त्यावेळी ह्या पाण्याचा वापर पिण्यासाठी सुद्धा केला जात होता। त्याचे जे पूर्वज आहेत, मला वाटते जवळजवळ आता इथं आमच्या दर्ग्याची 8वी पिढी आता आहे। नजीर मकानदार जो आहे तो 8व्या पिढीचा या दर्ग्याचा मालक आहे। तर त्यावेळेला त्यांच्या पूर्वजापासून हे विहिरीचं पाणी हे जेवढी घरं बांधली, जे लक्ष्मीबाई उगार यांनी सांगितलं, त्यांचे जे मिस्टर होते भीमराव वगैरे यांचे वडील, जवळजवळ अर्धी घरं यांच्या मला वाटतं गडली ते ह्या पाण्यानंच त्यांनी बांधले। त्यावेळी इथं पाण्याची कोणतीही सोय नव्हती आणि आता परत या विहिरीचा उपसा करून ह्या विहिरीला पुनर्जन्म द्यायचा काम चालू आहे। आणि आमचा विचार आहे की हे जर सगळं झालं तर ह्या पाण्याचा वापर ज्यावेळी पाण्याची टंचाई असेल त्यावेळी पूर्ण गल्ली ह्या पाण्याचा वापर करू शकते अशी आमची म्हणजे या राजेबाग स्वार दर्ग्यातील विहिरीला पुनर्जन्मच त्या सगळ्या आता रहिवाशांनी दिलेला आहे। यासाठी जे प्रयत्न करणार आहे ते अशफाक आजरेकर निव्वळ एक कोल्हापूरचं पाण्याचं म्हणजे जलवैभव जे होतं ते जपायचं आणि त्याची पुन्हा व्यवस्था करायची, केवळ याच हेतूनं या दर्ग्याच्या परिसरात त्यांनी हे काम केलेलं। नमस्कार, मी अशफाक आजरेकर। माझे तिथं खूप मित्र आहेत सगळे। त्या मित्रांचं मला एक म्हणणं होतं की आमच्या इथे एक खूप चांगली विहीर आहे आणि ती कचऱ्यानं भरली होती आणि खूप वर्ष झालं ह्याला दुर्लक्षित होतं की 40 वर्ष ह्याच्यामध्ये कचरा साठत गेलेला आहे आणि हे पाणी खूप पवित्र होतं आणि वापरण्यायोग्य होतं। पण आम्हाला टंचाईमध्ये एक बोर मारून द्या। तर मी एकदा इथं आलो आणि बघितली तर परिस्थिती खूप बिकट होती। त्यामुळे सगळ्या मुलांना म्हटलं की तुम्ही जर साथ देणार असाल तर आपण ही विहीर मोकळी करू, कोणतंही बजेट लावायचं नाही। हे जर सगळ्यांच्या मदतीनं केलं तर ह्याला चांगलं यश येईल आणि ते झालं। राजेबक्षार फ्रेंड सर्कलच्या सर्व मुलांनी, युवा पिढींनी, म्हाताऱ्या लोकांनी, ह्या मावशींनी स्वतः हाताने हा कचरा काढला। काही बाहेरची लोक आणून कचरा काढून महापालिकेच्या हा सगळा कचरा बाहेर नेण्यात आला आणि माझ्याकडे असणारे पंप ह्याच्यामध्ये 10 HP लावून आम्ही कालपासून ह्याचा पाणी उपसा केला। जसं जसं पाणी उपसा करायला लागलो तसं तसं खालती सोनं दिसायला लागलं।
कारण इथं ब्लॅक ॲसॉल्ट जो दगड आहे, जो व्हेरी रेअर आहे, आणि कोल्हापूरची जी शान आहे, जे आपलं न्यू पॅलेस वगैरे बांधलाय, तो दगड खालती दिसला आम्हाला. आणि पाणी आता एकदम स्वच्छ व्हायला लागलंय. आणि अजून एक 10-15 फूट पाणी काढायचं आमचं टार्गेट आहे. पाणी काढल्यानंतर ह्याच्यावर नैसर्गिक कचरा पडू नये म्हणून जाळी मारून ह्याच्यामध्ये पंप टाकण्यात येईल. आणि ज्याचा अर्थ इमर्जन्सीमध्ये या ठिकाणी जे पाण्याच्या आणीबाणी होत्या त्यावेळी हे पाणी वापरण्यायोग्य होईल असंही केलं. आणि इथल्या स्थानिक नागरिकांना पण माझी विनंती आहे की असे कुठे स्रोत असतील पाण्याचे तर आम्हाला सांगा. आमच्या आजरेकर फाउंडेशन मार्फत आम्ही ते स्वच्छ करण्याचं मोहीम हाती घेऊ शकतो. धन्यवाद. या विहिरीचं अंतरंग जर पाहिलं तर हा जो दगडाचा थर आहे तो अखंड दगडाचा थर आहे. आणि पाण्याची ताकद किती असते बघा. मिळेल त्या छोट्या छोट्या वाटातून आजूबाजूला जे मुरलेलं पाणी आहे हे या दगडाच्या प्रचंड शेळातून या विहिरीत येतं. आणि आज म्हणजे पाण्याचं मूल्य अमूल्यच आहे पाणी, पण एक सोन्यासारखा पाण्याचा साठा पुन्हा खुला झालेला आहे, त्याला पुनर्जन्म मिळालेला आहे. आणि कोल्हापूरच्या जनवैभवाचं हे एक प्रतीक आहे. पाण्याच्या दृष्टीनं कोल्हापूर म्हणजे एक तळ्यांचं शहर म्हणूनच एक काळ या शहराची ओळख होती. आता ती काळाच्या ओघात ती तळी मुजवण्यात आली आणि आता फक्त लक्षतीर्थ आहे, कोठी तीर्थ आहे, बावड्याचं साहेबाचं तळ म्हणून ओळखलं जाणारं एक तळ आहे. आणि बाकीच्या ठिकाणी ते मुजवून तिथं वस्ती झाली आणि ते जलसाठे दबले गेले. आता एक मुळे विहीर म्हणून शाहूपुरीत एक प्रसिद्ध विहीर आहे, त्याच्यावरही शॉपिंग सेंटर उभा केलेला आहे. त्यानंतर आपण राजारामपुरीत बीटी कॉलेजच्या अलीकडून तिथं वळतो, तिथंही मोठ्या दगडी बांधणीची विहीर आहे, पाणी आहे. पण अशा विहिरीचं किंवा अशा जलसाठ्याचं महत्त्व लोकांना फक्त गरजेपुरतं असतं. आता त्यात भर पडलेली आहे. या राजेबागस्वार दर्ग्यातील विहिरीची खूप छान असा पाण्याचा साठा याला आहे. काही दिवसात ही विहीर स्वच्छ पाणी आपल्या सोबत घेऊन ज्यावेळा दिसेल त्यावेळा कोल्हापूरच्या जलसाठ्याचं जे पुरावा म्हणा किंवा एक वास्तव दर्शन या विहिरीच्या निमित्ताने होईल. तरुण भारतसाठी सुधाकर काशीम.